दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 पानी अहवाल पाठवलेला आहे। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुनील, तहसीलदारांच्या अहवालात काय लिहिण्यात आलंय? तहसीलदारांच्या अहवालात ज्या पद्धतीने कुर्डूमध्ये जो बेकायदा मुरुम उपसा झाल्याचा जो ठपका ठेवण्यात आला होता त्याच पद्धतीचा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि हा अहवाल आज दुपारी मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार आहे। कुर्डूवाडीमध्ये पाणंद रस्त्यासाठी ज्या पद्धतीने मुरुम उपसा केला होता याला कायदेशीर परवानगी नव्हती। या रस्त्याचं जे टेंडर होतं त्याची मुदत संपून गेली होती आणि असं असताना सुद्धा हा झालेला बेकायदेशीर उपसा होता असा संपूर्ण ठपका त्यांनी ठेवलेला। आपल्यासोबत गावातले या संदर्भात ज्यांच्यावर आरोप झालेले ते सुद्धा आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीने हा आरोप केलेला आहे की अहवाल गेलेला आहे की तुमचा जो उपसा होता तो बेकायदेशीर, सध्याला खऱ्या अर्थानं तहसीलदार अडचणीत आहेत। तहसीलदार स्वतःची कातडी वाचवायसाठी चुकीचा अहवाल देत आहेत। माझ्याकडे हे पत्र आहे, या पत्रामध्ये तुम्ही बघू शकता। सदर पत्रामध्ये सदर सर्व कामे मार्च 2026 पर्यंत भौतिक व आर्थिक दृष्ट्या पूर्ण करण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील, ही आमच्याकडे उपलब्ध असलेलं पत्र आहे। मग बेकायदेशीर अहवाल कशाच्या भूमिकेतून त्यांनी सांगितलाय? त्यांचं आता अशी परिस्थिती झाली आहे की जे त्यांनी तालुक्यातला ह्या रॉयल्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या रॉयल्टीचं, माझी एकच विनंती आहे तहसीलदारला, जर हा अहवाल चुकीचा असेल तर जी रॉयल्टी तुम्ही भरून घेतली त्या सगळ्या रॉयल्ट्या भरून घेत असताना आम्हाला जे तुम्ही नियम अटी या कुर्डू ग्रामपंचायतीसाठी घातलेले आहे तेवढ्या सगळ्या बाकीच्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या आहेत। आता अहवाल त्यांचा चुकीचा स्पष्ट त्यांनी दिलेला अहवाल त्यांची कातडी बचवायसाठी दिलेला आहे। त्यांचा हा अहवाल शासनाकडे सादर होणारा जो अहवाल आहे हा संपूर्णपणे चुकीचा असल्याचा दावा ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय। त्यांच्याकडे एक पत्र आहे ज्यानुसार या कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि असं असताना आमच्याकडनं रॉयल्टी भरून घेतली असताना आमचा मुरुम उपसा बेकायदेशीर कसा, असा सवाल केलेला आहे। आता प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या दोघांच्या भूमिकेमध्ये विभिन्नता दिसायला लागलेली आहे, त्यामुळे नेमकं प्रकरण काय ह्याच्यावर खुलासा आता जिल्हाधिकारीच करू शकणार आहे। ठीक आहे सुनील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतरची बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील महत्त्वाच्या